भारताच्या ब्राह्मोसच्या ताकदीपुढे पाकिस्ताननं गुडघे टेकले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंगांचं भुजमध्ये वक्तव्य. अंधाऱ्या रात्री पाकिस्तानला उजेड दाखवल्याचे गौरवोद्गार. दोन दिवसात पाकिस्तानच्या 6 दहशतवाद्यांचा खात्मा. काश्मीर पोलीस आणि लष्करानं पत्रकार परिषद घेऊन दिली माहिती. काश्मीरमधली दहशतवादाची इकोसिस्टीम संपवून टाकण्याचा निर्धार. भारत सरकारला पाकला पाठिंबा देणाऱ्या तुर्कस्तानचा फास आवळणार. एअर इंडिया आणि इंडिगोला तुर्कीच्या विमान कंपन्यांसोबतची भागीदारी तोडायला सांगण्याची शक्यता. सोलापुरातल्या तिरंगा रॅलीला भव्य प्रतिसाद. हजारो लोकांचा उत्स्फूर्त सहभाग. पालकमंत्री जयकुमार गोरेंनी केलं नेतृत्व. कारागृहात संजय राऊतांनी लिहिलेलं पुस्तक एबीपी माझा चहाती. नरकातला स्वर्ग पुस्तकात बाळासाहेबांनी अमित शहांवर उपकार केल्याचा दावा. गोध्रा कांडात मोदींना अटक करू नये अशी शरद पवारांनी भूमिका घेतली होती. नरकातला स्वर्ग पुस्तकात संजय राऊतांचा गौप्यस्फोट. अमित शहांच्या जामिनासाठी प्रयत्न केल्याचा दावा. पुस्तकात लिहिलेलं 100% सत्य. आणखी काही गोष्टी लिहिल्या असत्या तर हाहाकार माजला असता, पण मी मर्यादा पाळल्या. नरकातला स्वर्ग पुस्तकातील दाव्यावर संजय राऊतांची प्रतिक्रिया. संजय राऊतांचं पुस्तक हे सिनेमाची स्क्रिप्ट वाटतं. शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांचा टोला. गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवारांकडूनही राऊतांच्या दाव्याची खिल्ली. मंत्री जयकुमार गोरेंच्या बदनामी प्रकरणी वडूज पोलीस रामराजेंच्या घरी. समन्स बजावूनही चौकशीस न गेल्यानं पोलीसच पोहोचले दारी. गोरेंना बदनाम करणाऱ्या महिलेशी रामराजेंचा संवाद झाल्याचं उघड. मी शब्दाचा पक्का. एखाद्याचा काटा काढायचा ठरवला तर काढतोच. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा. एखाद्याला पाडायचं तर पाडतोच, अशीही कारखान्याच्या सभेत सज्जड दम. मंत्रालयाशेजारी उभारणार आणखी एक मंत्रालय. 20 मंत्र्यांच्या सोयीसाठी बांधणार 5 मजली नवी इमारत. 110 कोटी रुपये खर्च येणार. वानखेडे स्टेडियमवर आज क्रिकेटपटू रोहित शर्मा, शरद पवार स्टँडची उभारणी. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. एमसीएचे माजी अध्यक्ष अमोल काळेंच्या स्मरणार्थ ऑफिस लाऊंज.